CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा पोलीस दलाच्या मिशन परिवर्तन अभियानाअंतर्गत चिखली येथील श्री शिवाजी सीनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा आणि सकारात्मक जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले। आपल्या भाषणात त्यांनी व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, कायद्याचे पालन, शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व तसेच उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक विचारसरणी अंगीकारण्याची गरज यावर सविस्तर माहिती दिली। विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारत या संवादात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी युवकांना व्यसनापासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते। मिशन परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून युवकांना व्यसनमुक्त, सुदृढ आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी बुलढाणा पोलीस दल सातत्याने अशा जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करीत आहे। मी आभार सर्वांचे व्यक्त करतो। आजच्या या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती यांनी दिली आहे। मेंढे सर असतील, उमाळे सर असतील, इतर प्राध्यापकगण आहेत, आमचे जे पथनाट्याची टीम, आमचे चिखली पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार आणि हे सर्व चिमुकले मंडळी जे आहेत विविध वर्गांमध्ये शिकणारे। तर आजचा हा जो पथनाट्याचा जो कार्यक्रम होता तो खूपच सुरेख होता। त्यांनी अतिशय सुंदररित्या जे काही आपल्याला मांडायचा होता विषय तो उत्तमरित्या मांडलेला आहे। विद्यार्थी, आपला आजचा हा जो मार्गदर्शनचा जो काही माझा स्पीच राहील किंवा मी तुम्हाला थोडक्यात काही माझ्या जीवनातले अनुभव असतील किंवा आता पोलीस दलातील असतील जे काही घडामोडी सुरू आहेत सध्या जागतिक स्तरावरती आणि आपल्या देशामध्ये देखील, या सर्वांबद्दल तुम्हाला थोडा बोध करू इच्छितो। माझी विशेष जी विनंती आहे ती मागच्या रोला जे 4-5 रोज आहेत तर त्यांनी थोडं अटेंटिव्ह राहून लक्ष द्यावे, कारण हा विषय फार गंभीर आहे। पुढच्या रोजमध्ये सगळे गर्ल्स आहेत, दे आर ऑलवेज अटेंटिव्ह। मागच्या रोजमध्ये जे बॉयज आहेत, आय वुड रिक्वेस्ट देम ऑल्सो दॅट दे शुड कीप सम अटेन्शन फॉर जस्ट फ्यू मिनिट्स, 5 to 10. आय वोंट टेक मच ऑफ युअर टाइम, कारण मलाही अनुभव आहे बॅक बेंच मध्ये बसण्याचा, त्यामुळे आय कॅन कोरिलेट मायसेल्फ विथ यू। ओके, आता जे काही पथनाट्यामध्ये विषय होते, विशेषतः नशामुक्ती, सायबर फ्रॉड, हे जे विषय आहेत ते खूप जास्त इव्हॉल्विंग आहेत। इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी हा मोबाईल फोन वापरतो आणि मोबाईल फोन वापरत असताना त्यातून कळत नकळत आपल्याकडून काहीतरी चुका होत असतात। जशी की ती पथनाट्यामध्ये ते नेहा नावाची मुलगी आहे, ती काहीतरी फोनवर बोलत असते कुणाशी, समोरचा व्यक्ती बँकचा कुठला तरी अधिकारी असतो, तो OTP मागत असतो। असं कधीही होत नाही, लक्षात ठेवा। कुठलाही बँक असेल, कुठलीही एजन्सी असेल, ते तुमचा OTP मागू शकत नाही। OTP म्हणते वन टाइम पासवर्ड, इट इज ओनली फॉर यू, तो फक्त तुमच्यासाठी असतो। जर तुम्ही एखाद्या बँकमध्ये गेलात आणि बँकच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समोर बसला आहात, एखादा अकाउंट ओपन करायचं आहे किंवा इतर दुसऱ्या कोणते फॉर्म्स भरायचे आहेत बँकमध्ये जाऊन, परीक्षेचा फॉर्म असेल, इंटरनेट कॅफेवरती बसता, कॅफेमध्ये फॉर्म भरत असतील, तेव्हा देखील ते फॉर्म भरत असताना तुमच्या मोबाईलला OTP येतो। तर ती गोष्ट वेगळी आहे। तुम्ही समोरासमोर काहीतरी ट्रान्झॅक्शन करताय आणि OTP तो पण OTP तुम्ही स्वतः टाकला पाहिजे। म्हणजे जर का पुढच्या व्यक्तीने विचारलं की तुमचा OTP तुमच्या मोबाईलमध्ये आलाय, तर ठीक आहे, मी दाखवा मला, मी स्वतः भरतो। तर कुणीही कधीही OTP मागतं याचा अर्थ आहे की ते असंच समजायचं की
ही or she is doing fraud with you. समजले? तसंच आणखी एक त्यांनी विषय मांडला की डिजिटल अरेस्ट. आता इथे लहान मुलांसोबत तर डिजिटल अरेस्ट होण्याचे चान्सेस अद्याप तरी नाही आहेत, परंतु जे आपल्या आई वडिलांच्या वयाचे असतात, भाऊ बहिणीच्या वयाचे असतात किंवा इतर जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासोबत हे प्रकार खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. ते काय असतं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की त्यांनी पण तसं मांडलं आहे पथनाट्यामध्ये. एक व्यक्ती असतो युनिफॉर्म घालून, तो तुम्हाला फोन करतो, व्हिडिओ कॉल करून सांगतो की तुम्ही असं असं काहीतरी देशद्रोहाचा किंवा इतर कुठलं तरी फ्रॉड केलेला आहे, तुमच्या बँकेत एवढे पैसे आहेत, त्याच्याकडे तुमचे बेसिक डिटेल असतात, तुमचं नाव, तुमचं राहणं, गाव वगैरे ते बेसिक डिटेल्स आता सगळीकडे उपलब्ध आहेत, तर ते असतात. त्या डिटेल्सचा फायदा घेऊन तो तुम्हाला ब्लॅकमेल करत असतो आणि तुम्हाला बोलतो की मला एवढे पैसे द्या, नाही तर तुमच्यावरती तुम्हाला अरेस्ट करून घेऊन जाऊ. त्या भीतीपोटी लोक त्यांचे लाखो रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतात आणि हे सत्य आहे, कारण आम्ही तसले केसेस हाताळतोय. लाखो कोटी रुपये लोकांनी दिलेले आहेत फक्त भीतीपोटी की आम्हाला उचलून घेऊन जातील. तर असं कधीही होत नाही. तुम्ही देखील विद्यार्थी आहात, तुम्ही घरी गेल्यानंतर पॅरेंट्सला सांगा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना सांगा की असं कधीही होत नाही. देर इज नो कन्सेप्ट ऑफ हाऊस और डिजिटल अरेस्ट. पण फ्रॉड मोठ्या प्रमाणावर होतो. ठीक आहे, हे झाले सायबर रिलेटेड. सायबरमध्ये मी तुम्हाला आणखी सांगणार की ते जे फोटोज मॉर्फ करून टाकतात. मॉर्फिंग तर तुम्हाला आता सगळ्यांना माहित असेल. माहिती आहे का मॉर्फिंग? शेवटी माहिती आहे मॉर्फिंग काय असते? मॉर्फिंग म्हणजे आपला फोटो कट करून दुसऱ्याच्या फोटोवरती लावणं. अंडरस्टूड? त्याला मॉर्फिंग म्हणतात. तर हे असे पण प्रकार आता होत आहेत. म्हणून खासकर मुलींनी आपले जे काही फोटोज असतात ते पर्सनल फोटोज जास्त प्रमाणामध्ये सोशल मीडियावर शेअर करू नये. मुलांनी देखील कळत न कळत काहीतरी वेगळं तुम्ही फोटो करता किंवा रील बनवता, त्या रीलमध्ये काही आक्षेपार्ह गोष्ट असते आणि ती जर कोणी पकडली तर मग तुमच्यावरती पण कधी कारवाई होऊ शकते. अंडरस्टूड? तर म्हणून पोस्ट करताना, रील्स बनवताना अगदी सावधगिरीने ते केलं पाहिजे, खूप प्रिकॉशन घेऊन. बरेचसे मुलं आता टू व्हीलरवर ट्रिपल सीट फिरतात, त्याच्यावर रील बनवतात किंवा काहीतरी हुल्लडबाजी सुरू असते त्याची रील बनवतात. तसं करू नका. तुम्हाला रील बनवायची आहे तर चांगल्या गोष्टींची बनवा. काही एखादं नवीन सुविचार असेल तर सुविचारचा रील बनवा, तो टाका, त्याला पण लाईक येतील. तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, मोबाईल फोन जो आहे तो एक डबल एज स्वॉर्ड म्हणतात त्याला. समजलं का? त्याला व्यवस्थित हाताळलं तर तुमच्या फायदेशीर राहील, नाही हाताळलं तर तुम्हाला जखमी करतो. असं आहे ते. इट इज ऑल्सो लाईक अ बॉम्ब, वेन इट विल एक्सप्लोड यू वुड नेव्हर नो. म्हणजे प्रत्यक्ष एक्सप्लोड होण्याचे चान्स नाही म्हणत आहे मी, त्यातून काहीतरी तुमच्याकडून कुठेतरी मेसेज किंवा मग पोस्ट किंवा कोणीतरी तुमच्यासोबत फ्रॉड करून घेणे, असले प्रकार होतात मोबाईल थ्रू, अँड्रॉइड मोबाईल थ्रू, स्मार्टफोन. तर जरा जपून फोनचा वापर करा. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे नशामुक्ती. आत्तापासून प्रण घ्या, एक शपथ घ्या की आपण कधीही कुठल्याही प्रकारच्या, मग ती बिडी, सिगरेट, दारू किंवा ड्रग्स, अशा गोष्टींच्या आहारी जाणार नाही आणि कधीही त्यांचं सेवन करणार नाही. कारण त्या गोष्टींचं सेवन केल्याने आपल्याला कधीही फायदा होत नाही, लक्षात ठेवा. एखादा व्यक्ती जर दारू पितो तो घरात भांडण करतो, मुलांशी व्यवस्थित वागत नाही, शेजाऱ्यांशी व्यवस्थित वागत नाही, त्यांच्याशी देखील भांडण करतो. बाहेर गेला तर लोकांशी व्हॉट्सअप
व्यसनमुक्तीकडे हा बुलढाणा पोलीस दलाचा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आणि त्या अंतर्गत आजचं हे मार्गदर्शनपर व्याख्यान आपल्या महाविद्यालयाने आणि बुलढाणा पोलीस दलाने आयोजित केलेले आहे. तरी ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय करून देण्यासाठी मी माननीय उन्हाळे सरांना मंचावर आमंत्रित. एक IPS अधिकारी असून थेट भरतीद्वारे महाराष्ट्र कॅडरमध्ये ते 27 ऑगस्ट 2018 ला रुजू झाले. सरांचा जन्म 1981 मध्ये मूळचे नागपूर अंबाझरी या ठिकाणचं सरांचं मूळ गाव असून त्यांचं शालेय शिक्षण सरस्वती विद्यालय नागपूर येथे झालं असून बी ही इंजिनिअरिंगची पदवी सरांनी प्राप्त केली आहे. माझ्या वाचनात असंही आलं की खाकी वर्दीमागे एक उत्तम गायक सुद्धा आहे. किशोर कुमार यांचं मुसाफिर हो यारो हे गाणं सुद्धा त्यांनी म्हणजे बरंचसं व्हायरल झालं होतं मीडियावरती. सरांनी आपल्या सेवेदरम्यान महाराष्ट्रातील विविध संवेदनशील व महत्त्वाच्या पदावर कार्य केलं आहे. भाई जल्दी से आ चल के आ चल के आ चल के अरे भाई जल्दी से आ चल के उत्तर कर्नाटक देख दिल से अरे भाई जल्दी से आ चल के फिर में देख तमाशा दे उत्तर कर्नाटक फिर में. तर आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो एक छोटीशी नाटिका. तर गोष्ट अशी मित्रांनो, माझा एक जिगरी दोस्त आहे. त्याचं नाव काय माहितीये? विचारा काय? या कानानं जरा कमी ऐकू येतं. विचारा काय? त्याचं नाव आहे सख्या. काय त्याचं नाव? एक दोन तीन सख्या 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 सख्या. तू क्या बोल रहा है? तू क्या म्हणतो का? तू काढतो रे? अरे नाही आले यहाँ. काय मित्र? गाडीने वेट नाही, उठ नाही, बस नाही, खाणं नाही, पिणं नाही. ना सोडलं मित्र मी. दुसऱ्याच्या पैशाची चालते आपल्याला. आणू का? गंमत केली ना रे? गंमत केली. पितो का? बिलकुल नाही. मिशन परिवर्तन. पीत नाही. आता सोडलं ना. दोस्ताला नाही आवडलं मला. बरं दोस्ता, आपण एका शाळेत होतो, एका वर्गात होतो. तुमच्यासारखं आम्ही जिगरी दोस्त होतो. पण झालं असं कसं? हा पोटा पाण्यासाठी निघला एका दिशेनं, मी निघालो एका दिशेनं. सध्या चालू काय पोटा पाण्याचं? चालू हो मित्र. मी शहरात गेलो हो आणि मोठा कॉन्ट्रॅक्टर झालो. कॉन्ट्रॅक्टर? विचार कशाचा? कशाचा? पेंटिंगचा. पेंटिंगचा? हो. मी बाहेरची भिंत तुनच रंगवली का? नाही रे, तिथे मजूर लावले होते. अरे मोठे मोठे कामं करतो मी. शहरात राहतो दिल्लीले. मोठे मोठे काम करतो? हो. जसं की आता तुला दिल्लीचा लाल किल्ला माहितीये? दिल्लीचा लाल किल्ला माहितीये? माहितीये ना? कोणत्या रंगाचा आहे? कोणत्या? लाल किल्ला लाल रंगाचा आता आहे. हा. पहिले तो ढवळा होता. ढवळा. दिल्लीचा लाल किल्ला ढवळा होता? हो. अरे ढवळाच होता. मी गेलो, मी 2 मिनिटात लाल केला. विचार कसा? एवढा मोठा दिल्लीचा लाल किल्ला 2 मिनिटात ढवळा? 2 मिनिटात. कसं काय? कसा माहितीये का? मी गेलो दिल्लीला. लाल किल्ल्याच्या पुढे उभा राहिला. त्यानं मला पाहिलं. मीनं त्याला पाहिलं. त्यानं मला पाहिलं. मीनं त्याला पाहिलं. त्यानं मला पाहिलं. मीनं त्याला पाहिलं. सांगतो. तिथे गेलो. हो. घेतली बाटली घेतली. त्यात टाकला गेरू टाकला. त्यात टाकलं पाणी आणि टाकला. घेतली गाडी. असं गरा पचक 2 मिनिटात रंगला. लाल भडक 2 मिनिटात. ते दोस्त वा मस्त तिनं लय मोठे कामं केले. जाऊ दे. हो. तू काय चाललं रे पोटा पाण्याचं? मी पण तोय सारखं तोय पायावर पोटावर पाहिजेत. पायावर पाहिजेत. असं म्हणलं. पायावर पाहिजेत. मोठा कॉन्ट्रॅक्टर झालो. तू बी तो काय रंगवलं? इमान माहिती? इमान माहिती ना केवढा असते ते? अरे बाप्पा केवढा असते इमान. हे अर्जुनचे दडलो बोंबाटच्या बोंबाट. कसं काय म्हणजे जेवढं मोठं असतं ते असं मोठं असतं की नाही? लय मोठं असतं. वर जाऊ दे जरा. हे असतं. ते आलं. करून एका नटीच्या बॉडीचा चेहरा जोडलाय. बर. हो. आणि व्हिडिओज का तू असं टोकाची भूमिका नाही घ्यायची डायरेक्ट. हो ना. अरे दोस्त अशा जुन्या गोष्टी घडायला लागल्या. हो ना. हे काय करतात ते क्रिमिनल लोक असतात ना अशा डोक्याचे, हे एखाद्या आपल्या सोशल मीडियावरून आपला फोटो घेतात. बरोबर. तो क्रॉप करतात. एखाद्या नटीच्या बॉडीवर तो फोटो लावतात आणि तो व्हायरल करण्याची आपल्याला धमकी देतात. पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. वेळेस घाबरून जायचं कारण नाही. तुम्ही काय करा, सरळ पोलीस स्टेशन गाठा. बरोबर. तक्रार नोंदवा. बरं का? जा तुम्ही पहिले जा. अशी मला तक्रार केली पाहिजे. बरोबर.
प्लस हा सायबर क्राईम पोर्टलला सुद्धा तुम्ही तक्रार देऊ शकता बरोबर किंवा 1930 किती 1930 या क्रमांकावर सुद्धा संपर्क साधू शकता. बरोबर हा. आणि ते सोशल मीडियावर फोटो टाकायचे असेल तर कसे टाकायचे काय करायचं सगळ्यात पहिले हा 2 स्टेप व्हेरिफिकेशन करायचे आपले सगळे अकाउंट. म्हणजे अरे म्हणजे कोणी त्यात हस्तक्षेप करणार नाही अशी एक सेटिंग असते आपल्या व्हॉट्सअपला कशी असते ना, ती सगळी हा. सेटिंग असती. हा. तुम्ही त्याचे ट्युटोरियल व्हिडिओ सुद्धा युट्यूबला पाहू शकता. हा, बरोबर. प्लस काय करायचं हा. आपले जे फोटोज हा. आहेत ते अनोळखी व्यक्तीला शेअर नाही करायचे. बरोबर आपलं शक्यतो अकाउंट प्रायव्हेट ठेवायचं. हा. इंस्टाग्राम बरोबर. अकाउंट प्रायव्हेट ठेवायचं. तुम्ही त्यामध्ये त्यातले फोटो डाउनलोड नाही करू शकलं पाहिजे. बरोबर. आणि शक्यतो फोटो अपलोड करताना हाय क्वालिटीचे नाही करायचे, ते एडिट हा. करता नाही आले पाहिजे असे करायचे. बरोबर HD नाही टाकायचे HD नाही टाकायचं. बरोबर. बऱ्याच वेळा काय करतो आपण अशा वेबसाईट असतात काही की तिथून आपण मूवीज डाउनलोड करतो. हा हा इलिगल बरोबर. वेबसाईट असतात. हा तर तिथनं आपला डेटा चोरी होऊ शकतो. आपण त्या ऍप्सला परमिशन देतो तेव्हा आपला डेटा चोरी होऊ शकतो. बरोबर. याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. हम्म. जे जनरल वायफाय असतात सामान्य ठिकाणचे, बस स्टँड झालं किंवा इतर ठिकाणचे, तिथं सुद्धा आपला डेटा चोरी होण्याचे चान्सेस असतात. तिथं इतर लोकांचे सुद्धा मोबाईल कनेक्ट झालेले असतात. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.